सर्वांना साष्टांग नमस्कार. जय नारायण, जय विश्वकर्मा. आपला सेवक समाजातील संघर्षातील राजेश पंडित रेणापूरकर. नेहमीप्रमाणे आज हा व्हिडिओ जरी करत असलो तरी या व्हिडिओच्या पाठीमागं एक खास विनंती करण्यासाठी, खास निवेदन करण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे. सोनार हक्क परिषद महाराष्ट्राचे हे सर्वशाखीय सोनार समाजाचं जे संघटन आपण उभं केलेलं आहे, त्या संघटनेची जी कार्यकारिणी आहे, ते कार्यकारिणीवर असलेली सर्व बांधव, माता भगिनी, त्या सोनार हक्क परिषद महाराष्ट्राच्या या संघटनेचे सन्माननीय राज्य समन्वयक, महिला आघाडीचे राज्य समन्वयक, युवा आघाडीचे राज्य समन्वयक आणि मार्गदर्शक मंडळी, आणि यांच्यासोबत आपण जे कार्यकारिणीवर घेतलेली पदाधिकारी आहेत, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कार्याध्यक्ष, सहसचिव, प्रवक्ता, कोषाध्यक्ष, सर्व आणि सदस्य मंडळी, या सर्वांनी फक्त या पदाधिकारी व मार्गदर्शक मंडळी यांच्यासाठीच हा खास करून व्हिडिओ आहे. आपण एकत्रित बसून संघटनेची पुढे दिशा ठरवणं गरजेचं आहे. ज्यांना आपण सन्मानपूर्वक या सकल सोनार समाजाच्या संघटन वाढीसाठी या सर्वशाखीय सोनार समाज संघटनेमध्ये आपण सर्वांच्या विचारातून घेतलेला आहे आणि ती कार्यकारिणीवर आहेत. आशिष बांधव यांनी या बैठकीस विशेष उपस्थित राहणं गरजेचं आहे. आपल्या उपस्थितीतून पुढील संघटनेची दिशा ठरवली जाणार आहे. ज्यांना या संघटनेवर सन्मानपूर्वक घेतलं गेलं आहे, त्यांची पुढील कार्य करण्याची मानसिकता व भविष्यात सोनार हक्क परिषद महाराष्ट्र या राज्य या संघटनेचे ध्येय धोरण याविषयीची खास बैठक आयोजित लवकरच करत आहोत. त्या बैठकीची तारीख, वेळ आणि त्या बैठकीचं ठिकाण हे सर्वांना अर्थातच आपल्या या कार्यक्रमावर असलेल्या बांधव आणि बहिणी यांच्याशी चर्चा करून ते ठरवलं जाईल, जेणेकरून ते ठिकाण सर्वांना मध्यस्थ होईल असं ठिकाण असेल, सर्वांच्या सोयीचं ठिकाण असेल आणि त्या ठिकाणी बैठक, कार्यकारिणीविषयीची चर्चा आणि संघटनेची पुढील ध्येय धोरण आणि भविष्यात एखादा सन्मान सोहळा आपल्या पदाधिकाऱ्यांसाठी, कार्यकर्त्यासाठी, समाज बांधवांसाठी, माता भगिनींसाठी घ्यावा याविषयीची चर्चा हे करण्यासाठी या बैठकीचं खास नियोजन केलं जात आहे. तरी आपण सर्वांनी बैठकीच्या तारखेकडे, वेळेकडे, त्या दिवसाकडे आणि खास करून त्या आपण ज्या ठिकाणी बैठक ठेवणार आहोत या कार्य ठिकाणासाठी, बैठकीच्या ठिकाणाची आपण या सर्व गोष्टीची खास करून जबाबदारीनं निश्चितच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सूचना सर्वांपर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था आपण करूयात. संघटनेचे सन्माननीय मार्गदर्शक पदाधिकारी, या सर्वांना देखील स्वतंत्रपणे मेसेज, त्याचबरोबर कॉल करून त्यांना त्या बैठकीची सूचना आपण देऊयात आणि भविष्यातील भव्य दिव्य असं सोनार हक्क परिषदेचं कार्य वाढविण्याच्या दृष्टीने सोनार समाजातील विविध क्षेत्रातील जे आपले समाज बांधव, माता भगिनी आहेत, जे की सर्व शाखी विचारक आहेत, अशांना सोनार हक्क परिषदेच्या माध्यमातून त्यांना सन्मानपूर्वक त्यांचा सन्मान करण्याची सुवर्ण संधी सोनार हक्क परिषदेच्या माध्यमातून आणूया, एवढंच या निमित्तानं मी व्यक्त होतो. आपला सेवक, सोनार हक्क परिषदेचा संस्थापक अध्यक्ष, आपला बांधव सतीश उर्फ राजेश पंडित रेणापूरकर, या निवेदनाच्या माध्यमातून
ही केलेली विनंती आहे. तारीख, वेळ आणि बैठकीचे ठिकाण लवकरच कळविले जाईल. पुढील कार्यवाही आपण सर्वांच्या विचारातून करूयात. धन्यवाद. जय नारायण.